डिजिटल अहिल्यानगरचा दणका आणि छावा संघटनेच्या लढ्याला यश, कामगारांच्या मागण्या मान्य. छावा संघटनेचा इशारा ठरला निर्णायक. कायनेटिकमध्ये सकारात्मक घडामोडी. कायनेटिक इंजिनियर लिमिटेड युनिट क्रमांक 2 निमळक येथे कामगारांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात 16 जून रोजी अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेसह विविध कामगार संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाची जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली होती. कामगारांच्या वतीने कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदारांवर पगार कपात, 12-12 तास काम करूनही योग्य मोबदला न मिळणे तसेच सुरक्षा सुविधांचा अभाव असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान या आंदोलनाची बातमी डिजिटल अहिल्यानगरने ठळकपणे प्रसारित करताच अवघ्या काही तासातच सकारात्मक घडामोडी घडल्या. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करत त्यांच्या म्हणण्यानुसार त्या मान्य केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार यांच्यासह 50हून अधिक अन्यायग्रस्त कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामगारांच्या एकजुटीमुळे आणि संघटनांच्या पाठपुराव्यामुळे अखेर व्यवस्थापनाला झुकावे लागल्याची चर्चा असून एकजूट असेल तर न्याय मिळतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. जय महाराष्ट्र. आज छावा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड युनिट 2 या युनिटने जे कामगार आहेत त्यांनी अमर उपोषण सुरू केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालय येथे. आमच्या ज्या मागण्या होत्या कामगाराच्या त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि ते पेमेंट असेल या सर्वांच्या बाबतीत या कार्यालयाकडनं आम्हाला म्हणजे व्यवस्थापनाकडनं आम्हाला त्याची हमी भेटली. त्याचे सॉल्युशन करण्यात येईल याची ग्वाही दिली. त्याच्यामुळं आम्ही आता आंदोलन आमचं सोडण्यात आलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सरकारी कामगार अधिकारी संदीप हरमळकर, छावा संघटनेतर्फे दिनांक 14/6/2016 रोजी त्यांनी कायनेटिकमधील काही कर्मचाऱ्यांनी कामाला कमी केल्याबाबत उपोषणाचं पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने दिनांक 15 रोजी त्यांची चर्चा होऊन जे संबंधित कामगार आहेत ज्यांना कामाला कमी केलं आहे त्यांना पुनश्च कायनेटिकमध्ये कामावर घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं उपोषण हे पूर्णपणे सुटलेलं आहे.